नमस्कार, मी रेश्मा गुंजाळ. कर्नाळा केबल नेटवर्क मध्ये आपलं स्वागत. दिवसभरातल्या घटना आणि घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत. मात्र सुरुवात करूयात हेडलाईन्सने. स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशभर सक्रिय. पनवेल नजीकच्या सुखापूर गावात स्वच्छता अभियान संपन्न. नगर जिल्ह्यातील जवखेडा तिहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ बौद्ध बांधवांनी पनवेल तहसील कार्यालयामध्ये सोपविले निवेदन. आणि मनसे कार्यकर्त्यांचा घंटानाद. खारघर टोल नाका बंद करण्याची मनसैनिकांची मागणी. मनसेने आता पुन्हा एकदा टोल विरोधी आंदोलनाला सुरुवात केली आहे. खारघर टोल नाक्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी घंटानाद करून आंदोलन सुरू केलं. या प्रसंगी हातात घंटा आणि टाळ वाजवून मनसैनिकांनी टोलला विरोध दर्शवला. पनवेलमधला वसुलीपूर्वीच चर्चेत असलेल्या खारघर टोलनाक्यावर सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी घंटानाद करून टोल आंदोलनाचे बिगुल फुंकले. पोलिसांच्या सुरक्षेत हे आंदोलन घेतल्याने घंटानाद केल्याने घंटा आहे पण तंटा नाही असे एकूण चित्र आंदोलनस्थळी होते. मनसेच्या या आंदोलनामुळे पनवेल येथील खारघर टोलनाक्याच्या सुरू होण्या अगोदरच विरोधाला बळ मिळणार हे निश्चित झाले आहे. वाशीपासून 15 किलोमीटरच्या अंतरावर हा खारघरचा टोल नाका आहे. पनवेल तालुक्यात सद्यस्थितीला धानसर, द्रुतगती मार्ग, कोण, पारगाव, खारपाडा, पनवेल असे टोल नाके सुरू आहेत. सरकारला जागविण्यासाठी हे आंदोलन मनसेने घेतल्याचे मनसेचे जिल्हा चिटणीस केसरीनाथ पाटील यांनी सांगितले. या आंदोलनामुळे खारघरच्या स्पॅगेटी थांब्यावर मनसे कार्यकर्ते व पोलिसांच्या कुमकेमुळे येथे एसटी बस चालकांना गाड्या उभ्या करण्यासाठी अडथळा निर्माण झाला होता. यावेळी हातात घंटा व टाळ वाजवून मनसैनिकांनी एकसुरात सरकारी विरोधी भजने म्हटली. या आंदोलनाविषयी आमचे प्रतिनिधि गोपाल शाह यांनी घेतलेला हा आढावा. मैं आपको बताना चाहूंगा कि मैं फिलहाल इस वक्त खारघर में टोल नाके पर मौजूद हूं, जहां पर मनसे की योजना है कि किसी भी सूरत में टोल नाका बंद होना चाहिए और नागरिकों को जो दिक्कतें होने वाली है, जो पैसे बेवजह चुकाने पड़ने वाले हैं, वो बंद हो जाए. लेकिन मैं दूसरी तरफ बताना चाहूंगा कि इस सड़क के निर्माण के लिए लगभग 1200 करोड़ रुपए खर्च आए हुए हैं. ऐसे में सरकार 1200 करोड़ रुपया उस कॉन्ट्रैक्टर को देकर ये टोल नाका बंद कराएगी, ये एक अहम सवाल है. दूसरी तरफ मैं आपको बताना चाहूंगा कि पनवेल के जो विधायक पहले कांग्रेस के रह चुके हैं, इसी टोल के नाम पर कांग्रेस को तिलांजलि देकर भाजपा का दामन थाम लिया और उन्होंने ये लोगों को आश्वासन दिए थे कि किसी भी सूरत में हम टोल को बंद करा देंगे. लेकिन अब कुछ ही दिनों के बाद टोल नाका फिर से खोल दिया जाने वाला है और इस मुद्दे को अब मनसे ने लपक लिया है. हालांकि मनसे की योजना है कि किसी भी सूरत में टोल नाका बंद होना चाहिए. सध्या कोकणात शेतीच्या कामांनी जोर धरलाय आणि याच कामादरम्यान शेतकऱ्यांना मदत व्हावी या उद्देशाने पनवेल पंचायत समितीमध्ये सोमवारी शेतकऱ्यांसाठी ताडपत्रीचं वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमादरम्यान अनेक मान्यवर देखील उपस्थित होते. सध्या कोकण विभाग पट्ट्यात शेतीची कामे जोरात सुरू आहेत. शेतकऱ्यांना मदत व्हावी या उद्देशाने पनवेल पंचायत समितीमध्ये सोमवारी शेतकऱ्यांसाठी ताडपत्रीचं वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे, सभापती प्रिया मुकादम, पंचायत समिती सभापती विद्या पाटील, उपसभापती सखाराम पाटील, माजी सभापती हरेश केनी, गोपाळ भगत, कृषी विभाग अधिकारी श्री पाटील, माधुरी गोसावी आदी मान्यवरांसह शेतकरी वर्ग उपस्थित होता. यावेळी आपल्या भावना जाहीर करताना अरविंद म्हात्रे म्हणाले की सध्या सर्वत्र भात कापणी सुरू आहे आणि शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी संपूर्ण जिल्हाभर ताडपत्रीचे वाटप करण्याची योजना आम्ही राबवली आहे. परंतु याची सुरुवात ही पनवेल पासून करण्यात येत आहे. आज फार आनंदाची गोष्ट आहे का आपल्या जिल्ह्यामध्ये पाण्याचे प्रमाण, पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे भाताचे उत्पन्न चांगल्या प्रमाणात झालेले आहे.
आणि आताच हा वेळ असे आहे का याच वेळी आपल्या भात कापणी चालू आहे आणि भात कापणीच्या वेळी आपल्याला त्याच वेळी जर ताडपत्रीचा उपयोग दिला तरच ताडपत्री उपयोग मिळाले जातो, नाहीतर याच्या पुढे नंतर त्याचा काय उपयोग होत नाही आहे. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला का त्वरित ताडपत्रीचा वाटप जिल्हाभर करण्यात यावा आणि आपली प्रथम सुरुवात पनवेलपासून आपण करत आहोत. दुसरी गोष्ट, आता आपला रब्बी हंगाम चालू आहे. आता भात कापणी झाल्यानंतर आपल्याकडे अनेक आमच्याकडे कडधान्य आहेत. आज आम्ही 50% 75% प्रमाणे शेतकऱ्यांना देत आहोत. त्याचा लाभ नक्की शेतकरी घ्यावा. तसेच आता भात कापणी केल्यामुळे तो विंचूचे प्रमाण, सापाचे प्रमाण येत असतात शेतामध्ये. त्यासाठी आम्ही सौर ऊर्जा आणि कंदील आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही यादी द्या आमच्याकडे शेतकरी आणि त्यांना आम्ही कंदीला जेणेकरून शेतावर या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी त्याचा उपयोग होणार यासाठी आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच एक आम्ही नवीन आधुनिक पद्धतीने रायगड जिल्हा परिषदेने 4 आम्ही भात कापणीच्या मशीन आणलेल्या आहेत. ते 4ही मशीन 50% अनुदानाने आम्ही शेतकऱ्यांना देतो. तिचा उपयोग एवढा सुंदर आहे का 80 रुपयामध्ये म्हणजे 78 रुपये डिझेलमध्ये आज 1 लिटर डिझेलमध्ये 1 एकर जमीन एक मनुष्य कापला जातोय. म्हणजे आपला मनुष्यबळाला जो देणारा खर्च तो सुद्धा स्वस्त प्रमाणे होत असतो. त्यामुळे तुम्ही याचा उपयोग करून घ्या. तसेच आता आमच्या नवीन पद्धत चाललेली आहे, नवीन आधुनिक पद्धत आम्ही वापरणार आहोत का शेतकऱ्याला पिठाची गिरण कशी देता येणार. त्यामुळे आम्ही येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये नवीन पिठाची गिरण सुद्धा स्वस्त दरामध्ये कशी देता येईल तेही प्रयत्न करणार आहोत. यावेळी माधुरी गोसावी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. तसंच अरविंद म्हात्रे यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनेचं कौतुक देखील केलंय. आपला हा आता जो ताडपत्रीचा कार्यक्रम आहे, ही योजना दादा उपाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी ज्या योजना राबवायला सुरुवात केलेली आहे ते खूप म्हणजे अगदी त्याचं कौतुक करण्यासारखं आहे. आणि ह्याच्यानंतर सुद्धा अजून जी शेत कापणीची मशीन असते ना हां, ती सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि तुम्हाला शेतकऱ्यांना जर ते हे करायचे असेल, त्याच्याशी जर कॉन्टॅक्ट करायचा असेल, तुम्ही डायरेक्ट त्याच्याशी बोलू शकता. आणि अधिकारी वर्गांना पण माझी एक विनंती आहे की जे आपले शेतकरी आहेत त्यांच्या ज्या योजना येतील त्याच्यापर्यंत अरविंद दादापर्यंत जाऊन त्यांच्या त्या राबवत जा. कारण हे आपलं गोरगरिबांचे काम करण्याचा दादाचा एक संकल्प आहे. कारण उपाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी आता जी सुरुवात केलेली आहे त्याला आपण सुद्धा सर्वांनी दुजोरा पाठबळ द्यायला पाहिजे आणि सगळ्यांनी त्याला एक आशीर्वाद देऊ, त्याच्या हातातून असंच चांगलं काम घडू दे, ही आमची सुद्धा महिला आघाडीची एक सदिच्छा आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शेतकऱ्यांना ताडपत्रीचं वाटप करण्यात आलं. नगर जिल्ह्यातील जवखेडा तिहेरी हत्याकांड प्रकरणाविषयी संपूर्ण महाराष्ट्रभर संतप्त आणि प्रक्षोभक वातावरण पाहायला मिळत आहे. हत्याकांडातील आरोपींना लवकरात लवकर अटक करा आणि फाशीची शिक्षा सुनवा अशी मागणीचं निवेदन बौद्ध समाजाच्या वतीने तहसील कार्यालयात सादर करण्यात आलंय. महाराष्ट्रातील जवखेडा येथील तिहेरी हत्याकांड संपूर्ण राज्यभर गाजतंय. संजय जाधव, त्यांची पत्नी जयश्री आणि त्यांचा मुलगा सुनील या तिघांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेला 3 आठवडे पूर्ण होऊन देखील या घटनेतील आरोपी अद्याप मोकाट आहेत. जवखेडा येथे झालेल्या तिहेरी दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यभर आंदोलनं छेडण्यात आली आहेत. जवखेडा तिहेरी हत्याकांडाला निषेध दर्शविण्यासाठी बौद्ध महासभा शाखा तालुका पनवेल यांच्या वतीने तहसील कार्यालयात एक निवेदन देण्यात आले. या घटनेची तात्काळ चौकशी करून आरोपींना फाशी देण्याची मागणी यावेळेस बौद्ध नागरिकांकडून करण्यात आली आहे. या प्रसंगी नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करताना शेतकरी कामगार पक्षाचे आभार व्यक्त केले. शेतकरी कामगार पक्ष हा एकमेव असा पक्ष आहे ज्याने या हत्याकांडाचा निषेध दर्शवित या संदर्भातील पीडितांना न्याय मिळण्यासाठी आंदोलन
छेडले. या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षातर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला होता. खरंच त्यांना आपण धन्यवाद दिला पाहिजे, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की नेहमी जेव्हा बौद्धांवर त्यांच्यावर अत्याचार होतात तेव्हा बौद्ध आणि दलित समाजाची रस्त्यावर उतरतात, मोर्चे नेतात, आंदोलन करतात. पण यावेळी आमच्या या शेतकरी कामगार पक्षाचे जे बांधव आहेत, आमचे बाळराम पाटील असतील, बहुजन समाज पक्षाचे आमचे विवेक पाटील असतील, त्यांनी सुद्धा या ठिकाणी निषेध व्यक्त केला होता. भरपूर 1-2 हजाराच्या मॉकमध्ये या ठिकाणी आले होते आणि त्यांनी सुद्धा निषेध केला होता. आपण त्यांना या ठिकाणी धन्यवाद देत आहोत की अशा प्रकारचा निषेध त्यांनी व्यक्त केला आणि आम्हाला एक प्रकारचा पाठिंबा दिला. इतर राजकीय पक्षांनी मात्र ते अजून निषेध केला असं काही ऐकण्यात आलं नाही आणि त्याबद्दल मी शेका पक्षाचे या ठिकाणी धन्यवाद देतो. तसेच या प्रसंगी कळंबोलीमधील विविध संघटनांच्या वतीने देखील या हत्याकांडाच्या निषेधार्थ तहसील कार्यालयात निवेदन सादर केले. इतरही काही महत्त्वपूर्ण बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत. मात्र बातमीपत्रामध्ये तुर्तास वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, तुम्ही पाहत राहा कर्नाळा केबल नेटवर्क. माझ्या बालपणापासून आईने मला बरंच काही शिकवलं. कधी मायेने जवळ घेतलं तर कधी प्रेमाने रागवलं. आयुष्याच्या वाटेवर कधी पडले तर तिनेच मला सावरलं. आणि सोन्याची शुद्धता, परंपरा व विश्वासार्हता काय असते हे तिनेच मला समजावलं. पटेल ज्वेलर्स, शॉप नंबर 34, सहयोग नगर, जोशीआळी, पनवेल. वासन टोयोटा, आपकी मनपसंद कारों का शोरूम वासन टोयोटा। फॉर्च्यूनर, इनोवा, न्यू करोला अल्टिस, इटियोस क्रॉस और लीवा जैसी शानदार गाड़ियों का शोरूम वासन टोयोटा। सर्वोत्तम सेवा से आपको संतुष्टि दिलाना हमारा दायित्व है। आपकी गाड़ियों का पूरा ख्याल रखने की जिम्मेदारी हम उठाते हैं। गाड़ी की तकनीकी जांच के लिए हमारे यहाँ कार्यरत हैं अनुभवी मैकेनिक्स। इसीलिए तो 3Q यानी क्विक, क्वालिफाई और क्वालिटी है हमारी पहचान। बेहतर क्वालिटी के साथ साथ हॉस्पिटलिटी और सर्विस हमारी अलग पहचान है। हमारे यहाँ उपलब्ध है एक्सचेंज ऑफर विद यूट्रस। आपके भरोसे पर खरा उतरेगा आपका अपना शोरूम वासन टोयोटा। हमारा पता है वासन टोयोटा, प्लॉट नंबर 66, पलसपा फाटा और कोलखे विलेज के पास, पुराने मुंबई पुणे हाईवे पर, पनवेल। हमारे संपर्क नंबर है फॉर सेल्स 8652789999, फॉर सर्विस 02143 66299। टोयोटा कंपनी की शानदार गाड़ियों का शोरूम वासन टोयोटा। संजय मोरेश्वर पोद्दार ग्रुप वेंचर आणि दादरची सुप्रसिद्ध सुवर्णकार पेढी पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स आता पनवेलमध्ये सोने चांदी, हिरे मोती व अन्य दागिन्यांकरता पनवेलकरांसाठी सुरू झाले एक अद्ययावत व प्रशस्त दालन। दागिने सोन्याचे असो किंवा चांदीचे, हिऱ्यांचे अथवा प्लॅटिनमचे, दागिन्यांसाठी हवी चोख शुद्धता, दागिन्यांच्या हव्या नवनवीन डिझाईन्स, दागिन्यांची हवी भरपूर व्हरायटी व दागिने खरेदीसाठी हवे एक विश्वासपात्र नाव अर्थात पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स। इथे आपल्याला मिळतील फक्त 916 आणि 9580 BIS हॉलमार्कच्या सर्टिफाईड दागिन्यांची असंख्य डिझाईन्स, मंगळसूत्र, पाटल्या, राणीहार, शिंदेशाही तोडे, हिऱ्यांचे दागिने, चेन, ब्रेसलेट, चांदीची भांडी व पूजेची उपकरणे, हॉलमार्क दागिन्यांची भरपूर मोठी रेंज इथे उपलब्ध आहे। सोन्याची शुद्धता, परंपरा व नाविन्यता जपणारी पनवेल मधील एक विश्वासपात्र सुवर्णपेढी पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स आणि संजय मोरेश्वर पोद्दार ग्रुप वेंचर, शॉप नंबर 1, कर्नाला रॉयल, नियर MTNL, पनवेल। फोन 022-2745-4411। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। वळूयात पुढच्या एका आणखी महत्त्वपूर्ण बातमीकडे। महात्मा गांधी जयंती निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान राबविले। संपूर्ण भारतात हे अभियान सक्रियरित्या सुरू आहे।
नागरिकांचा भरभरून प्रतिसाद या अभियानातून मिळत आहे। पनवेल नजीकच्या सुकापूर गावातही ग्रामस्थांनी स्वच्छता अभियान राबविले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात स्वच्छ भारत अभियान राबवले। हे स्वच्छ भारत अभियान सर्वत्र सक्रियपणे सुरू आहे। या निमित्ताने देशातील प्रत्येक गावागावात शहरांमध्ये स्वच्छता अभियान सुरू आहे। या स्वच्छता अभियानामध्ये नागरिक हिरिरीने सहभागी होत आहेत। आपलं गाव, आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहावा या हेतूने पनवेल तालुक्याअंतर्गत सुकापूर गावातील ग्रामस्थांनी गावातील रस्ते आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून स्वच्छता अभियान राबवले। सिडकोच्या वतीने येऊ घातलेल्या नैना प्रकल्पाचा निषेध दर्शविण्यासाठी विचुंबे येथे शेतकऱ्यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांवर होणारा अन्याय, त्यावरील उपाययोजना, प्रकल्प बाधितांचं पुनर्वसन या संदर्भात शेतकऱ्यांशी मान्यवरांनी चर्चा केली आहे। नैना प्रकल्प तसेच सिडकोचे येऊ घातलेल्या प्रकल्पांना विरोध करण्यासाठी पनवेल तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या विविध ठिकाणी जाहीर सभांचं आयोजन करण्यात येत आहे। विचुंबे येथे पनवेल तालुक्यातील शेतकऱ्यांची या संदर्भातील दुसरी सभा संपन्न झाली। या प्रसंगी कोळी महासंघाच्या अध्यक्षा सुमनताई कोळी, सरपंच वासुदेव भिंगारकर, अनिल ढवळे, रमेश पाटील, भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष श्री जाधव, नैना प्रकल्प अध्यक्ष वामन शेळके, सरपंच बळीराम पाटील, सभापती रामदास पाटील यांच्यासहित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सरपंच वासुदेव भिंगारकर यांच्या अध्यक्षतेखाली या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रकल्प बाधितांवर होणारे अन्याय, त्यांच्या मागण्या, प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन तसेच या समस्यांवर कशा प्रकारे लढा द्यायचा या संदर्भातील चर्चा तसेच मार्गदर्शन या सभेमध्ये करण्यात आले। या प्रसंगी कोळी महासंघाच्या अध्यक्ष सुमनताई कोळी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आपल्या भावना व्यक्त केल्या। वसईपासून अलिबाग पर्यंत नैना प्रकल्प सरकारकडून येऊ घातलाय। शेतकरी संघटना फार मोठी आहे। नैना प्रकल्पासंदर्भात 35 गावातील शेतकऱ्यांना आता एकत्र यायचंय, अशा भावना यावेळी सुमनताई कोळी यांनी व्यक्त केल्या। तसेच नैना प्रकल्पाचे अध्यक्ष वामन शेळके यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले। विचुंबे येथे नैना प्रकल्पाविषयी तसेच शेतकऱ्यांच्या अधिकारांविषयी विचार विनिमय करण्यासाठी हजर राहिलेल्या शेतकऱ्यांचे वामन शेळकेंनी आभार व्यक्त केले। आपल्यावर आलेल्या संकटावर मात करायची आहे, सर्वांनी एकमताने येऊन सहकार्य करून लढा द्यायचा असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली। माझ्या शेतकरी बंधूंना एकच सांगतो की आपण आपल्या हितासाठी जागृत राहा आणि जो हा आपल्यावर नैना प्रकल्प हा जो एक संकट आलेला आहे त्या संकटाला तोंड देण्यासाठी आपण सर्वांनी रात्रंदिवस आपले काही हेवेदावे असतील, काही आपल्याला कोणी गैरसमज सांगत असेल तो गैरसमज दूर ठेवा आणि मात्र राजकारणापासून सुद्धा तुम्ही सावध राहा। कारण आता बघा जसा जसा आपला हा प्रकल्पग्रस्तांचा झंझावत चाललेला आहे तसतसे जे काही हितशत्रू आहेत ते आपल्याला खोट्या माहिती सांगतील, खोट्या बातम्या सांगतील। वांगणीतर्फे वाजे विभागामध्ये नैना हा मेगा सिटी हा प्रकल्प येऊ घातलेला होता आणि त्या नैना मेगा सिटी प्रकल्पाला आम्ही 2 वर्षे भारत मुक्ती मोर्चा आणि आपले स्थानिक ग्रामस्थ असा आम्ही एक त्यांना विरोध दर्शवला आणि तो मात्र मेगा सिटी प्रकल्प हा कायमचा बंद केलेला आहे। परंतु आता त्यांनी त्याची दिशा बदलवली आणि हा आहे सिडकोचा प्लॅन, परंतु ते नावाने बदल करतात। पहिला ठेवलं त्यांनी नाव मेगा सिटी, त्याच्यानंतर आता नैना प्रोजेक्ट आणि आता सर्वे जी चालू आहे ती व्हॅल्युबल कंपनी पार्टी अशी सर्वे चालू आमच्याकडे केलेली होती। परंतु 2 दिवसापूर्वी मी माझ्या सहकारी आणि मी स्वतः जाऊन आमचे ग्रामपंचायतीचे सरपंच आनंदा पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी
यांनी मिळून त्यांची मात्र सशे वळवट करून त्यांच्या काहींचा विस्तारा गुंडाळून ते मात्र गेलेले आहेत. असेच प्रत्येक गावच्या लोकांनी अशी संघटना ठेवा आणि एक विचार ठेवा. आपण शेतकरी ज्या पिढ्या शेतीमध्ये काबार कष्ट करून जगलो तसेच याच्या पुढे सुद्धा जगू अशी भावना ठेवा आणि या लढ्याला सर्वांनी एक पद्धतीने सहकार्य करावं. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शेतकऱ्यांशी येऊ घातलेल्या नैना प्रकल्पाविषयी चर्चा केली आणि या प्रकल्पाला निषेध दर्शविला. आणि पुन्हा एकदा वेळ झाली विश्रांतीची. देखना, जैसे हम रेशमा के घर पहुंचेंगे, रेशमा मेरा ड्रेस देखकर पूछेगी, हाय राम सुषमा कितना प्यारा ड्रेस है, कहाँ से लिया, कब लिया, मुझे क्यों नहीं बताया? अरे वाह रेशमा, कितनी प्यारी साड़ी, कितने में ली, कहाँ से ली, मुझे क्यों नहीं बताया? हाँ हाँ सब कुछ बताती हूँ. नए डिजाइन्स, नए कलर्स, नया फ्रेश स्टॉक और नया शोरूम, मतलब पनवेल में न्यू कल्याणी. ब्राइडल वेयर, फैंसी साड़ी, डिजाइनर साड़ी, सिल्क साड़ी, नेट साड़ी, पंजाबी ड्रेसेस और पार्टी वेयर, एक्सक्लूसिव साड़ी, पंजाबी ड्रेसेस और 9 वार 10 वार साड़ियों के लिए पनवेल का एक बेहतरीन शोरूम न्यू कल्याणी, प्लॉट नंबर 247, शॉप नंबर 6, ग्राउंड फ्लोर, नाट्यगृह कॉम्प्लेक्स, अपोजिट सरस्वती विद्या मंदिर स्कूल, पनवेल. दीपक साडीज गेल्या 30 वर्षांपासून साडी विक्रीची उज्ज्वल परंपरा जपलेले साड्यांच्या आणि कापडाच्या क्षेत्रातील अग्रणी व नावाजलेलं नाव दीपक साडी. आमच्या येथे उपलब्ध आहेत 500 रुपयापासून ते 35,000 रुपये पर्यंतच्या साड्यांचे वैविध्यपूर्ण नवनवीन सेट. 6 वारी, पैठणी, कांजीवरम, 10 वार साडी, सिल्क साडी, बनारसी शालू, प्युअर सिल्क साडी, जरदारी वर्क, कलकत्ता वर्क, हँडवर्क नेट साडी, मोती वर्क साडी, फॅन्सी देवयानी साडी, फुल नेट डिझायनर साडी आणि कॅटलॉग पीसेस सुद्धा मिळण्याचे पनवेल मधील विश्वासाचे एकमेव ठिकाण दीपक साडी. या व्यतिरिक्त आमच्याकडे उपलब्ध आहेत भागलपूर सिल्क उपाडा, 3 पीस घागरा, निऱ्यांची रेडीमेड साडी, फॅन्सी डिझायनर घागरे आणि लेहंगे. माझ्या लग्नाचा सोहळा दीपक साडीजमुळे चमकला, म्हणूनच माझी पसंत फक्त दीपक साडी. मागणी तुमची, पुरवठा आमचा. दीपक साडीज, गृहिणींच्या पहिल्या पसंतीचे नाव दीपक साडीज. आमचा पत्ता दीपक साडीज 761 कापड बाजार, टिळक रोड, पनवेल. आमचा संपर्क नंबर आहे 022 2745 2433. दीपक साडीज. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या एका आणखी महत्त्वपूर्ण बातमीकडे. कामोठे सेक्टर 15 येथील नूतन ज्वेलर्स दुकानातून 31,33,485 रुपयाचा सोन्याच्या दागिन्यांची लूट करून 3 आरोपी फरार झाले होते. ही घटना 9 ऑक्टोबरला घडली होती. आज 1 महिन्यानंतर पोलिसांना 2 आरोपींना अटक करण्यात यश आलं आहे. पोलिसांनी 5,16,861 रुपयांचा माल हस्तगत केला. कामोठे येथील नूतन ज्वेलर्सवर गेल्या महिन्यात दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवून 70 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले होते.
कामोठे सेक्टर 15 येथे नूतन ज्वेलर्स मधील दुकानातून 21,33,485 रुपयांची दागिन्यांची लूट या 3 आरोपींनी केली होती। हे 3 आरोपी लूट करून फरारी होते। मात्र या दरोडेखोरांना आता अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे। या प्रकरणातील दोघांना अटक केली असून त्यांच्या आणखी एका साथीदाराचा शोध पोलीस घेत आहेत। सोमनाथ पांडुरंग दिसले उर्फ सोम्या आणि अर्जुन राजकुमार टाक या दोघा दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे। दोघेही चेंबूर येथील रहिवासी आहेत। आरोपींनी दरोड्यापूर्वी नेरुळ येथील आपल्या मैत्रिणीच्या भावाची मोटारसायकल चोरली होती। याच मोटारसायकलचा वापर त्यांनी दरोड्यासाठी केला असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी दिली। मोटारसायकल प्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। तसेच आरोपींकडून दरोड्यातील सोन्याच्या दागिन्यांपैकी 5,16,000 रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे। त्याचा आणखी एक साथीदार किशन करडे याचा शोध सुरू असून त्याला लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला। अक्टूबर 9 तारीख को 2014 में कामोठे में एक नूतन ज्वेलर्स करके एक शॉप है। ये ज्वेलर शॉप में शाम को 5 बजे दिन दहाड़े 3 लोग आए थे और मोटरसाइकिल के ऊपर, और उन लोगों ने वो दरवाजा खोल के पिस्टल जो उनके पास था उसका धाक दिखाते हुए उस ज्वेलर के शॉप से तकरीबन 21 लाख के गहने, सोने के गहने चुराए थे। और इस बारे में काफी दिन से पुलिस तपास कर रही थी, तहकीकात कर रही थी। तो तकरीबन 500 से ज्यादा विटनेसेस वेरीफाई करने के बाद और कुछ जो सीसीटीवी फुटेज का टेक्नोलॉजी है उसका सहारा लेते हुए, तंत्रज्ञान का सहारा लेते हुए आइडेंटिफाई कर दिया 3 गिरोहों को। उसमें से 2 गिरोहों को हमने गिरफ्तार कर लिया है। एक जो बचा हुआ दूसरा गिरोह है वो आज शाम तक शायद गिरफ्तार हो जाएगा। उसका भी पता और उसका लोकेशन हमें मिला है। इसमें से ये तीनों रहने वाले हैं विजयनगर, अंकुश मित्र मंडल चेंबूर में सिंधी कैंप है, यहाँ ये रहते हैं। 2 उसमें से यूपी के हैं, बाद में इधर आने के बाद ये काम करते हैं। बहुत दिमागी तौर से ये ऑफेंस इन लोगों ने किया था, कुछ एविडेंस पीछे नहीं छोड़ा था, फिर भी अच्छा तरीके से इंटेंशन से, ये मेहनत से क्राइम ब्रांच ने इसका डिटेक्शन यूनिट 2 ने कर दिया है। तो अभी तक तकरीबन 20 तोला मतलब 200 ग्राम जेवर्स जो ओरिजिनल इस ऑफेंस से चुराए गए थे वो रिकवर कर दिए। उसमें से जो पिस्टल का उन्होंने थ्रेट्स दिया था वो पिस्टल भी बरामद किया जो नकली है। उसमें से एक मोटरसाइकिल है जो नेहरू से चुराई थी, एक उनकी जो सहेली है उसके फ्रेंड की थी, उसका भी ऑफेंस नेहरू में दाखिल है। वो मोटरसाइकिल भी बरामद किया है। तो अभी बाकी बचा हुआ माल इन लोगों ने कहाँ रखा है इसके बारे में तहकीकात जारी है, और तीसरा गिरोह गिरफ्तार होने के बाद इसमें और कुछ प्रोग्रेस हो जाएगा। नवी मुंबईतील सीएनजी रिक्षा चालक आणि कार चालक सध्या फारच त्रस्त झालेले पाहायला मिळत आहेत। कित्येक सीएनजी पेट्रोल पंप बंद असल्याने तासनतास नागरिकांना लांबच लांब रांगा लावाव्या लागतात। वाहन चालकांशी आमच्या प्रतिनिधीने साधलेला हा संवाद। नवी मुंबईमध्ये सध्या सीएनजी पंपवर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहेत। याचा सर्वात जास्त त्रास रिक्षा चालकांना होतोय। रिक्षामध्ये गॅस भरण्यासाठी 1.5 ते 2 किलोमीटरच्या अंतरावर कडाक्याच्या उन्हामध्ये रिक्षा चालकांना उभं राहावं लागतंय। अशीच अवस्था कार मालकांची देखील आहे। नवी मुंबईमध्ये कित्येक असे सीएनजी पंप आहेत जे बंद अवस्थेत आहेत, त्यामुळे गॅस भरण्यासाठी मोठ्या रांगा पेट्रोल पंपावर लागलेल्या दिसून येत आहेत। या संदर्भात काही कार चालक आणि रिक्षा चालकांशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली। यावेळेस त्यांनी त्यांना होणारा नाहक त्रास व्यक्त केलाय। आनंद कुमार जी, ये बताइए कितने देर से आप गैस के कतार में खड़े थे? 1 से सवा घंटा से खड़े हैं हम लोग। सवा घंटे से कतार में खड़े हैं। क्या वजह है, क्यों यहाँ पे सब देखा ये जा रहा है कि लंबी चौड़ी कतार लगी हुई है? वजह तो बताते नहीं, लेकिन ये प्रशासन की गलती है। हाँ। उसकी वजह से हम पब्लिक को ये तकलीफ हो रही है। जी। हम जिन लोगों को जिनको देते हैं उनका फर्स्ट काम है कि पब्लिक की सेवा करना जरूरी है। जी। कहाँ रहते हैं आप? कहाँ पे? हम पनवेल में रहते हैं। अच्छा, पनवेल से खास गैस के लिए यहाँ पे? गैस के लिए आए क्यों पनवेल में गैस नहीं मिल रहा है, लेकिन वहाँ भी सीएनजी पंप बंद है, वजह नहीं बताते। सीएनजी पंप में लंबी चौड़ी कतार लगी है, कितनी दिक्कत हो रही है और ये क्या वजह है, क्या बता रहे हैं कि क्यों इतनी तकलीफ है? सर देखिए, ऐसा है कि काफी दिक्कत हो रही है लोगों को। हाँ। और काफी लोगों को 1-1 घंटा कम से कम लाइन में खड़ा होना पड़ रहा है। जी। मुझे भी कम से कम 45 मिनट से ऊपर हो गए हैं। जी। अब मेरा बारी आई थी तब गैस का जो प्रेशर है वो भी काफी कम है। अच्छा। और शायद 1-2 पंप इन्होंने बंद भी कर दिए हैं। क्या वजह क्या बता रहे? गैस का पंप जो बंद कर दिया गया है और इसकी वजह से ज्यादा लोड इस पंप पे आ गया है, वजह क्या बता रहे हैं लोग?
बिल्कुल दूसरे पंपों से बंद हो गया है, इसलिए लोग यहाँ पर आए हैं जी, और जिसकी वजह से लाइन काफी लंबी हो गई है। आप सरकार से क्या मांग करेंगे? जिस तरह से लोग तकलीफ में पड़े हुए हैं, क्या मांगना चाहेंगे आप? बिल्कुल बिल्कुल पंप खोला जाए, जो भी बंद किए हुए हैं उनको खोला जाए, लोगों की सुविधा के लिए और पंप खोले जाए और इस पंप में जो है सप्लाई बढ़ाई जाए और जो सप्लाई कम हो गई है जी, और जहाँ लोगों को पंप बंद कर दिए गए वो पंप खोले जाए। और जाता जाता एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशभर सक्रिय, पनवेल नजीकच्या सुखापूर गावात स्वच्छता अभियान संपन्न। नगर जिल्ह्यातील जवखेडा तिहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ बौद्ध बांधवांनी पनवेल तहसील कार्यालयामध्ये सोपवले निवेदन। आणि मनसे कार्यकर्त्यांचा घंटानाद, खारघर टोल नाका बंद करण्याची मनसैनिकांची मागणी। आणि या बातमीवरच बातमीपत्रामध्ये वेळ होती आता इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त कर्नाळा केबल नेटवर्क। तोपर्यंत नमस्कार।